छत्रपती संभाजीनगरात आज संतोष देशमुख आणि सूर्यवंशी हत्या प्रकरणाची विरोध करताना या प्रकरणाची मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे। राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत असून आज संभाजीनगरात हा मोर्चा निघतोय। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे। तर मराठा नेते विनोद पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघतोय, तो म्हणजे न्यायाच्या मागणीसाठी। या मोर्चामध्ये स्वतः मराठा नेते विनोद पाटील देखील सहभागी आहेत। जाणून घेऊयात तुमची काय भावना आहे। एकीकडे हत्या झाल्यात आणि त्यानंतर न्यायाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघतोय, तुम्ही देखील सहभागी झालेला आहात, काय तुमची मागणी? खरं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती, राज्यामध्ये एवढी मोठी घटना घडली, कुठलीही मागणी न करता सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे। परंतु टप्प्याटप्प्याने जनजागृती करण्यासारखं रस्त्यावर आम्हाला उतरावं लागलं। पहिल्यांदा उतरलो, आरोपपत्र दाखल झालं। दुसऱ्यांदा आम्ही रस्त्यावर उतरलो, आरोपींना अटक झाली। तिसऱ्यांदा उतरलो, मोकोका लागला। परंतु हे अपेक्षित सामान्यांना नाही। ही लढाई कुठल्या एका समाजाच्या विरोधात आहे का, तर मुळीच नाही। कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधात आहे का, तर मुळीच नाही। ही लढाई उद्याच्या राज्याच्या भविष्यासाठी आहे आणि प्रत्येक व्यक्ती स्वाभिमानाने फिरला पाहिजे। कुठल्या प्रकारची दडपशाही नको, यासाठी रस्त्यावर उतरलो आहे आणि मला विश्वास आहे की निश्चित सरकार आमची मागणी मान्य करेल व आरोपींना कठोर शासन। कोणालाही राजकीय फायदा घेण्याचा याच्यात अधिकार नाही। जर कोणी याच्यात फायदा घेत असेल तर मी ठामपणे ठणकावून सांगतो की बाबा रे, कुठल्याही पदासाठी तुमच्या जर अपेक्षा असतील की याच्यामुळे तुम्हाला काही मिळालं, तसं होणार नाही। ही लढाई उद्याच्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे, कायदा व सुव्यवस्थेसाठी आहे आणि कुठल्या एका समाजाला सोबत घेऊन नाही। इथं आपण बघितले सर्व समाजाचे चेहरे आपल्याला दिसतील, त्यामुळे कृपया कोणी याच्यात राजकारण करू नये। नक्कीच आपण पाहताय की जी घटना घडली ती कुठेतरी निषेधार्ह आहे, मात्र कुठेतरी याचं राजकारण करू नये हीच भावना विनोद पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।